वनवाली राहणार आहे. आता इलेक्शन आले तर जवळ धरतात. इलेक्शन संपलं की आटपलं. इलेक्शन काहीच नाही. नाही शेतकरी संपलेला आहे आता. आज नाही दिवाळीचा अंधारातच आहे ना. कपडे नाही दिवाळीचे का शेतकऱ्याला? शेतकऱ्याचे लेकरं जाऊ द्या, माणसाला नाही भेटले पण लेकराला तर भेटायला पाहिजे ना. शेतकऱ्याला कोणतंच पीक घ्यायला जमत नाही. फक्त त्याला शेतकऱ्यांना काय पुरतं माल प्यारा, बाकी तो आराम खाली ठेवा त्यांना. हो, त्याच्या घरापुरते त्यांना गहू पेरावा, ज्वारी पेरावा, डाळी दुळी थोडं पेरावा आणि त्यांनाच खावा द्या. इतरासाठी काहीच करू नये. किती मॉइश्चर होतं सोयाबीनचं तुमचं? 14चं. काय भाव लागला तिला? त्याला भाव काय 4,041 रुपये. काय खर्च काय आहे काय नाही. ठिकाणी सोयाबीनचं मॉइश्चर काढणं चालू आहे. पुढं आणखीन भाव जाहीर झालेला नाही. आपल्यासोबत आहे प्रतीक ट्रेडरचे जे आडा दुकानदार, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय मॉइश्चरला काय भाव लागतो पुढं व्हिडिओमध्ये. या ठिकाणी वेगवेगळे लॉट आहे. हा एक वेगळा लॉट आहे. 29 कट्ट्याचा, पलीकडे 8 कट्ट्याचा एक लॉट आहे. या ठिकाणी बाजूला 7 कट्ट्याचा लॉट आहे. असे वेगवेगळे लॉट आहे व या ठिकाणी मॉइश्चर काढणं चालू आहे. बघू शकता तुम्ही. पुढं भाव जाहीर झाल्यानंतर आपण जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचे ताजे बाजारभाव व्हिडिओमध्ये पुढे. नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये. या ठिकाणी सोयाबीन विकलेले आहे. बघू शकता बाजूला काटा होईल आहे व आज शेतकरी बांधव बी येईल आहे बाजार समितीमध्ये. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सोयाबीनच्या बाजारभावाविषयी. त्यांनी किती एकरमध्ये सोयाबीन पेरली व त्यांना काय उतारा आला व त्यांच्या सोयाबीनला काय भाव मिळाला, पुढं आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओमध्ये पुढे. दादा पहिलं आपलं संपूर्ण परिचय द्या, तुमचं नाव सांगा. हॅलो सर, अर्जुन काशीनाथ राठोड, राठोड नगर, तालुका जिल्हा जालना. आज किती मॉइश्चर होतं सोयाबीनचं तुमचं? 14चं. काय भाव लागला तिला? त्याला भाव काय 4,041 रुपये. काय खर्च काय आहे काय नाही. खर्च किती आहे बरं एकरी सोयाबीनला? एकदम नांगाटी बसून तर इथलं गाडी भाडा आणि बरोबर 25,000 खर्च आहे. 25 हा 27,000 खर्च आहे. खर्च हा. सोयाबीन पीक पुरतं का नाही पुरत? नाही पुरत. किती भाव पाहिजे सोयाबीनला? कमीत कमी सोयाबीनला भाव पाहिजे 6च्या वरच पाहिजे. 6च्या वर पाहिजे. सोयाबीन पीक पुरत. हा. दिवाळीचं काही आंदोलन गिंदन आलं काय? काहीच नाही. नुसतं बोलू बोलू बेजार करायला शेतकऱ्याला. हो का? रुपये बी नाही. उत्पन्न बाजार भाव बी कमी आहे आणि उत्पन्न भाव बी भेटत नाही. भाव बी भेटा आणि ॲव्हरेज बी लईच कमी आहे, लईच कमी. तुम्ही कोणतं वाण पेरलं होतं? ग्रीन गोल्ड. ग्रीन गोल्ड पेरलं होतं. बरं. तुम्ही काय आणलं दादा? आम्ही आणले गहू आणले. गव्हाला काय भाव लागले? 2500 भाव लागले. पुरतो घ्या भाव गहू पुरत नाही म्हणत नाही लावून त्याला. हां. कारण की 10 वर्षापासून हेच भाव आहे ना. हा. आणि आपले खत औषधाचे भाव काय तेच वाढे. त्याचे वाढले भाव. हां. मालाचे भाव नाही. ते वाढ चाललंय, हे कमी होत चाललं आणखी. हे शेतीमालाचे भाव वाढत नाही. नाही काय परिस्थिती काय बेकार असतात शेतकरी. राईट बोलून. तुम्ही कोणता पेरलात गहू? गो आपलं हेच 400. किती उतार आला त्याला? 20-22 कोणी आलता एकरी. खर्च किती झाला? खर्च झाला 10,000. पुरत नाही समजा खर्चाला मागे. 1,000 रुपये कुंटल त्यातच चालले आपले एक ते पेरला त्याला पाणी. तुम्ही किती आले सोयाबीन? तुम्ही किती एकरमध्ये पेरले सोयाबीन? 1 एकरमध्ये 1 एकरमध्ये किती उतार आला बरं? 8 ते 9 कट्टे. 8 ते 9 कट्टे. म्हणजे किती क्विंटल भरण ती अंदाजी? 4-4.5 क्विंटल. 4.5 क्विंटल. बरं. किती मॉइश्चर होती तिथं? 16-17 होता. काय भाव लागला समजा? 3800. 3800. बरं. पुरती घ्या भाव? काही पुरत नाही. खर्चाला पुरले नाही ते. खर्चाला पुरले नाही. एकरी खर्च किती सोयाबीनला? 20 ते 25,000. 20 ते 25,000. मग सोयाबीनला किती भाव भेटला पाहिजे आपला? सोयाबीनला 6,000च्या पुढं पाहिजे. 6च्या पुढं भाव भेटला. हां पुरा सोयाबीन. हां. कारण की जवळपास आपले खत औषधाचे भाव डबल झाले ना. हां डबल. 1500चे पोते 2. डिझेलचे सगळेच भाव आपले पेट्रोलचे भाव डबल झाले. सगळे भाव वाढले. आपल्याला जे लागतो गॅस म्हणा, किराणा म्हणा, त्याचे भाव काय? किराणा पण वाढला. चट वाढला. 140 रुपये तेल झालं. 140. 4,000. पहिलं काय होतं सोयाबीनचे भाव वाढले. नंतर तेलाचे वाढले. आता अगोदर तेलाचे भाव वाढले. सोयाबीनचे कमी, मग शेतकऱ्याला मारू राहिले ना ते. शेतकरीच मरू राहिले. कुठं बी शेतकरीच मारू राहिला. शेतकऱ्याला भाव भेटला पाहिजे सांगू.
बरं, काही अनुदान आलं खात्यामध्ये? काहीच नाही अजून, काहीच नाही. नुसतं आश्वासन दिलेले आहे, काहीच नाही सध्या. काहीच नाही आलं. या ठिकाणी शेतकऱ्याला कमीत अनुदान बी आलं नाही आणि त्याला भाव बी भेटत नाही. काय निसर्ग साथ देतो? निसर्ग साथ नाही सध्या. निसर्ग आता हिवाळ्यामध्ये पाणी पडून राहिलं. पाणी चालू आहे. लोक वाट पाहायला पाणी कधी उघडलं. म्हणजे शेतकरी कोणी सापडा शेतकऱ्याला कोणी वाली आहे की नाही? कोण वाली राहणार आहे आता? इलेक्शन आले तर जवळ धरतात. इलेक्शन संपलं की आटपलं. इलेक्शन येतं लोक जाऊ. हां, इलेक्शन संपलं काही इशारा काहीच नाही. आणि हमी भाव सोयाबीनला 5,328 हमी भाव सुरू झाले नाही आणखी. सुरूच होत नाही ते अजून महिनाभर. महिनाभर गण 30 तारीख झाली म्हणजे होतच नाही त्याच्यावर. सगळं माल आहे आता विकल्यावर काय व्यापारात फायदा आहे फक्त आता. बरोबर आहे. शेतकऱ्याला माल गेला आणि मग सुरू करते. हा बाजार केंद्र कधी सुरू झाली पाहिजे? दरवर्षी दसऱ्याला सुरू झाली पद्धती. दसऱ्याला हा तेव्हाच शेतकरी सुखात. हा मग कारण त्याला अडचणीच टायमात भेटलं पाहिजे ना. त्याची अडचणी नक्की भावनी भेटत काय उपयोग आहे? हाती विकून गेला. या ठिकाणी शेतकरी बांधव संपूर्ण नाराज आहे. ठिकाणी बघू शकता सोयाबीन विकलेली एक काटा करणं चालू आहे व आजचे बाजार भावी पण जाहीर होईल. आपण येईल आहे प्रतीक ट्रेडर्स, त्यांच्याकडे काही शेतकरी बांधव बी या ठिकाणी बाजूला व स्वतः आडत दुकानदार बी आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजार भावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. प्रतीक ट्रेडर्स, नवीन मोडा शॉप नंबर D23, प्रोप्रायटर संजय देवदास मिसाळ. आज रोजी सोयाबीनची आवक किती आहे जालना बाजार समितीला? आज 30 ते 35 हजार क्विंटलची आवक असेल. आवक वाढी समजा. हो. आणि भाव काय आहे समजा? शनिवारी काय भाव होते आणि आज काय भाव आहे? शनिवारी 41, 41.5 होते. आज 10-11 मावचर 42 रुपये. सिल्क क्वालिटी 45-46 रुपये. हां, म्हणजे ग्रीन गोल्ड सुपर दर मला हा 45-46 रुपये. हा म्हणजे भाव आज वाढे का थोडे? हा बाजार वाढले, 100 रुपये प्लस आहे आज. असं आहे. तर आज 20 मॉइश्चर माल काय घ्यायला? 20 मावचरचे बाजार आज समजून घ्यायचे तर भाव 37 रुपये. 20 मॉइश्चर 37 आणि 18 38 रुपये. आणि 16 3900. आणि 14 4050 रुपये. आणि जो 42 भाव येतो किती मॉइश्चर लागतो समजा? 10-11 मावचर. 10-11 मॉइश्चर आणि 12,000 मॉइश्चर आणतो 12 समजा 4150 रुपये. 4150. बरं बरं. भविष्यात काही भाव वाढत चान्स आहे का? क्वालिटी सुधारली, मावचर कमी झालं बाजार वाढतील. बरं, जे सरकारी केंद्र सुरू झाले तिकडे बाजार समितीत काही फरक पडेल का? समजेल काही फरक नाही पडत, काही फरक पडत नाही. काही फरक पडेल. भावात थोडा वाढ होईल का? भावात वाढ होईल का? बाजार वाढतील बाजार. हो ना. शेतकरी आमच्या विश्वासावर येतात. आणि काम चांगलं होतं शेतकऱ्याचं वगैरे सर्व. आणि पैसे नगद भेटतात. कॅश पेमेंट आहे. माफ झाल्यानंतर 5 मिनिटामध्ये पेमेंट. बरं, ते एकदा प्रोसेस सांगा बरं आम्हाला कशी समजा कट्टा कुट्टा काय असतं काय असतं म्हणजे समजा आपलं प्रति क्विंटल 1 किलो कडता असतो. 50 किलोचं माप असतं. 50-600 कट्टा हे असतं, कट्टा असतो माप. बारदाण्यात 600 ग्रॅम असतं. 50 किलोचं माप तोललं जातं. ते आडत आम्हाला काय असतं कसं काय असतं तर तुमचं आम्ही RTGS वगैरे करतो, कॅश पेमेंटमध्ये करतो. बाकी काय नाही. करता कंपल्सरी 1 किलो आहे. 1 किलो काढता आहे. हा कंपल्सरी. दुसरी काही कापात नाही समजा? नाही. आम्हाला ती वेगळी समजा. आम्हाला लागतात. आम्हाला साधारण काय लागते क्विंटलला? 18 ते 19 रुपये क्विंटल माग. हा तुलाही सहित. तुलाही सगळं हो. आम्हाला आणि तुलाही. हा आणि त्यात जर छन्नी आली तर चेन्नई आले तेच करतो. हा बरं बरं. धन्यवाद. या ठिकाणी जे आडा दुकानदार होते त्यांनी आपला आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती दिली. आपल्यासोबत आहे शेतकरी बांधव, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा तुम्ही सोयाबीन किती एकरमध्ये फिरली होती? 3 एकरमध्ये 3 एकरमध्ये. तर किती उतारा आला साधारण? 28 कट्टे आले. 3 एकरमध्ये 28. हो. किती वजन भरण त्याचा अंदाजे? अंदाजे आता काय 18-20 क्विंटल भरत. 18-20 क्विंटल 3 एकरमध्ये. एकरी काय उतरलं? 5-6 क्विंटल. 5-6 क्विंटल. मग सोयाबीन ते पुरतं का शेतकऱ्याला? शेतकऱ्याला सोयाबीन नाही पुरत, भावामुळं नाही पुरत. काय भाव आहे आज? काय किंमत? आज आमचं काही 41 शिकलं. 41. किती मॉइश्चर होतं? का 14. बरं 41 शिकलं का? हो. बरं. सोयाबीनला काय भाव मिळाला पाहिजे का सोयाबीन पूर्ण शेतकऱ्याला? सोयाबीनला 7-8 हजार रुपये भाव भेटला पाहिजे. फुले मार्केटमध्ये हां पुरण का पुरती पेरायला, नाही तर पेरायला काय पुरती. बरोबर आहे. खर्चच नाही येतो आपला. किती खर्च एका तैले मागं 17,000 रुपये खर्च. बरोबर. ते नांगाटी भांगडी धरून तर काहीच पुरत नाही.
हा बरोबर आहे. औषध आहे, फवारणी आहे, ते धरलं तर काढण्याची मंजुरी आहे, 6,000 रुपये थैली घ्यायला लक्ष्मी आहे. जो खर्च धरला तर किती खर्च लागतो? तुम्हाला सांगतो काढायची मंजुरी 300 रुपये क्विंटल, आणायचं भाडं 30 रुपये गोणी, आडत आम्हाला कडून काय वाटतं शेतकऱ्याकडून? शून्य बजेटमध्ये शेतकरी आजच्या पिरियडमध्ये आमदार जमा झाला की नाही? अनुदान तर जमा नाही, ते काय त्याच्यात भांडणं चालू तर अनुदान काय जमा होणार आहे? नाही नाही, शेतकरी संपलेला आहे आता आज. समजा काही अंधारातच राहिली. नाही दिवाळीत अंधारातच आहे ना हो. कपडे नाही दिवाळीचे का शेतकऱ्याला? शेतकऱ्याचे लेकरं जाऊ द्या, माणसाला नाही भेटले पण लेकराला तर भेटायला पाहिजे ना. लेकरं परेशान आणि घरची लक्ष्मी तिला दिवाळीची लक्ष्मी तिला पाहिजे ना कपडे बिपडे. तिलाच कपडे नाही लक्ष्मीला तर काय दिवाळी साजरी होणार आहे? बरोबर आहे. शेतीमालाच भाव नाही. शेतीमालालाच भाव नाही. 20 वर्षापासून हेच भाव. नाही नाही नाही, 3 वर्ष झाले तसंच चालू आहे. 3-4 वर्ष झाले. 2 किलो कटी तेलाचा भाव पहा 150 रुपये, 145 रुपये लिटर आहे. आणि सोयाबीनचा भाव कुठे पहा 3,000, 4,000, 350 असा भाव चालू आहे. गावाच्या भावाची पुढे सोयाबीन. गावा भावाची तरी बाजरी तरी बरे येते भाव. शेतकरी बांधवाला काय सल्ला देऊ शकतो? सोयाबीन पेरली पाहिजे का नाही पेरली पाहिजे? नाही शेतकरी असे भाव असल्यानंतर सोयाबीन पेरायला जमत नाही. तुमचं आता इतकं वय झालं, तुम्ही काय सल्ला देऊ शकता शेतकऱ्याला? समजा काय घेतलं पाहिजे? कोणतं पीक तारणार झालं शेतकऱ्याला? आता शेतकऱ्याला कोणतंच पीक घ्यायला जमत नाही. फक्त त्याला शेतकऱ्यानं काय पुरतं माल पेरा, बाकी तो आराम खाली ठेवा त्यांना. बरोबर आहे, बरोबर. हो, त्याच्या घरापुरते त्यांना गहू पेरावा, ज्वारी पेरावा, डाळी दुळी थोडंसं पेरावा आणि त्यांनाच खावा द्या. बरोबर आहे. इतरासाठी काहीच करू नये. आपलं कामाला जाऊन पोट भरा. हो, बरोबर आहे. चालतं या ठिकाणी शेतकरी बांधव नाराज आहे या भावावर. सध्या खूपच कमी भाव आहे सोयाबीनला. कमीत कमी खुल्या मार्केटमध्ये 7-8 हजार सोयाबीन विकली पाहिजे, तरच शेतकऱ्याला पुरतं. पुरतं आहे. चालतं, धन्यवाद. या व्हिडिओमध्ये सांगू आपण पुरा भेटूया व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.